बातमी भिवंडीहून। भिवंडीमध्ये अंबाडी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। वाहन चालकांसह प्रवाशांचे हाल सुरू आहेत। सार्वजनिक बांधकाम अधिकारी बेपत्ता आहेत। भिवंडी वाडा महामार्गावरती भिवंडी अंबाडी जवळपास 20 किलोमीटरच्या अंतर या रस्त्याचं आहे आणि रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावी लागणार आहे। सोबतच भिवंडी तालुक्यातील मापोली अंबाडी परिसरामध्ये नामांकित शाळा कॉलेज असून विद्यार्थ्यांची वेळेवरती शाळेत पोहोचण्यासाठी दमछाक होती आहे। ट्रॅफिकची दररोजची समस्या झाली। मी मापोलीला राहतो आणि आम्हाला भिवंडीला जायला कधी कधी 1 तास ते कधी कधी 2 तास लागतात आणि मला हे समजत नाही रस्त्याला माणसं राहतात तर कोण राहतं। एक अधिकारी किंवा कुठला जनप्रतिनिधी इथे यायला तयार नाहीये रस्त्याची अवस्था बघण्यासाठी। रोज दररोज इथे गाड्या पलटी होऊन ऍक्सिडेंट होतात। काही कोण महिला तरी कोणाला काही घेणं नहीं राहिलेला है। हम लोग गाड़ी चलाने में बहुत दिक्कत होती है। इतने बड़े बड़े खड्डे हैं यहाँ पे। प्रशासन को इसका देखना चाहिए, रोड वगैरह बना के देना चाहिए ताकि स्कूल पहुंचाने के लिए बच्चों को जो लेट हो रहा है वो जल्द से जल्द हमारे बच्चे स्कूल पहुंच जाए। दिवसाला म्हणजे 4 ट्रिप पडायच्या त्या आता 1 ते 2च ट्रिप पडतात आणि गाडीचं मेंटेनन्स जरा पण निघत नाही आणि पब्लिक नुसती धावते गाडीवर पण आम्ही घेऊ शकत नाही। आणि रस्ते बघा खड्डा आहे का रस्ता आहे काय समजत नाही। गाडीचे आम्हाला नवीन टायर 2-3 महिन्यातच बदली करायला लागतात। काय करणार, ते टायर पण चालत नाही। मेंटेनन्स करायचा आहे का पब्लिकला घेऊन जायचं का आमचं घर चालवायचं। दररोज या रस्त्याला जावं लागतं डेली आम्हाला। एक खड्डे आहेत, या खड्ड्यांना पूर्ण दर ट्रॅफिक आणि पूर्ण रस्त्याला खड्डे आहेत। कोणताही अधिकारी या रस्त्याला लक्ष देत नाहीये आणि या रस्त्याला कोणता पेशंट आजारी झाला, ऍक्सिडेंट झाला तो पेशंट पोहोचताना भिवंडीपर्यंत तो एक्सपायर होतो। त्याच्यावर अजिबात कोणाचं लक्ष नाही। याच्यावर भिवंडी ते वाडा रोड पूर्णपणे खराब झालेला आहे आणि याच्यावरती शासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे ही माझी विनंती आहे। अपघात वगैरे पाहिजेत का तुम्ही? हा, भरपूर या रोडवरती ऍक्सिडेंट वगैरे होतात। रोड पूर्णपणे फुटलेले त्याच्यामुळे ऍक्सिडेंट भरपूर होतात आणि शासनाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे। इतने खड्डे और इतना जाम, पहले तो जाम शेलार पे लगता था लेकिन अभी जाम अनगांव के पहले से स्टार्ट होता है क्योंकि वो जो रोड खोद के रखा है ना उसका अभी तक के कुछ किया नहीं वो लोग ने। कब बनेगा रोड ये भी पता नहीं मुझे। ये रोड बनना चाहिए, बहुत तकलीफ हो रही है। स्कूल जाने वाले बच्चे हैं, काम पे जाने वाले लोग हैं। आणि या ठिकाणून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी। पाहूया। अंबाडी जो प्रवास आहे ते आपला शेअरिंग रिक्षा जे मिळून चालतात त्यांच्या आपण ड्रायव्हरशी जाणून घेणार त्यांना काय त्रास होतोय तो। सर काय सांगाल, तुमचे गाडी चालवत आहे तर रोडची अवस्था काय? आणि ती अवस्था अशी आहे की सध्या आम्हाला 2 ते 2.5 तास लागतात एका ट्रिपला जायला। प्रवाशांचे पण तेवढे आले का बोलून फायदा नाही। एखादी गाडी मोठी गाडी एखाद्या आमच्या गाडीवर पलटी होऊ शकते असे आम्हाला भीती वाटते। प्रत्येक ट्रिपला आम्हाला 2-2.5 तास कसे तरी आम्ही 2 ट्रिप मारतो, 1 ट्रिप मारतो। त्याच्यामध्ये आम्हाला गॅस एक्स्ट्रा जातो। एवढी अवस्था बिकट आहे। एखाद्या अनगाव पासून ट्रॉफिक होते ती वेगळी, खड्डे एवढे आहेत। कुठल्याही प्रकारचा प्रशासनाचा त्याच्यावर बिलकुल लक्ष नाही। काय शासनाला काय काम करतात? लवकरात लवकर झालं पाहिजे, पूर्ण खड्डे बुजले पाहिजेत आणि हीच मान्यता आहे माझी। तुमचे EMI जातात का बरोबर टाइमवर? नाही, लवकरच जात नाही, काहीच नाही। आता पहिले 4 ट्रिपा होतात, आता 2 ट्रिपा होतात, ते पण दिवसभरात पूर्ण। परत काहीच नाही होत। पूर्ण याला जायला 2 तास, याला 2 तास। खड्डे इतके झालेत तर रस्ता दिसत नाही। भिवंडी अंबाड्यात रस्त्याची चाळण झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। स्थानिक नागरिकांना त्रास खड्ड्यांचा सहन करावा लागत आहे। शाळकरी विद्यार्थी असतील, चाकरमाने असतील, यांना नाहक त्रास खड्ड्यांमुळे सहन करावा लागत आहे। खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक सुद्धा होत आहेत। संबंधित अधिकाऱ्यांना PWD ऑफिसला पण आलो असता अधिकारी इथे आपल्याला भेटले नाहीयेत। त्यांचं म्हणणं असं आहे का काम चालू आहे आणि सदर काँक्रीटीकरणाचं काम हे संत गतीने चालू असून त्याच्यावरती कुठले अधिकाऱ्याचं लक्ष नाहीये। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज।